खेड तालुक्यातील दहिवलीत दरड कोसळून 2 जण ढिगाऱ्याखाली अडकले. पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी. खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा काही भाग अचानक घरावर कोसळला. यामध्ये एका वृद्ध महिलेची सुटका करण्यात आली असून अन्य दोघांचा अद्याप शोध सुरू आहे. सोमवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. डोंगरावरून माती आणि दगडांचा मोठा ढिगारा शेलार कुटुंबियांच्या घरावर आल्याने घराचा काही भाग जमीनदोस्त झाला आणि घरातील 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बचाव कार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीमुळे 75 वर्षीय कल्पना शेलार यांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र 85 वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि 35 वर्षीय सतीश शेलार यांचा शोध घेण्याचे काम मंगळवारी उशिरापर्यंत सुरू होते. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार खेड, पोलीस तसंच महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तथापि घटनास्थळी सकाळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत हे दाखल झाले होते आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या ढिगाऱ्यामधून एका व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र 2 जण अद्याप बेपत्ता आहेत. मात्र ढिगाऱ्याखाली दाबले गेल्यामुळे त्यांच्या जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचे NDRFने कळवले आहे. तरीही त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे तातडीने 4 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.